गेली जवळपास 4 दशकं तुम्ही चित्रपटसृष्टीची सेवा करताय आपल्या आवाजाच्या माध्यमातून. मला विचारायचं आहे, तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळालात? कमी मार्क मिळाल्यामुळे. अच्छा. म्हणजे असं झालं की मी BSc झालो आणि MScला जाण्यासाठी आवश्यक मार्क मिळाले नाहीत. मग मी त्याला अलाइड कोर्सेस बघत होतो. पेन टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी. अच्छा. पण त्याच्यात काही मनाने जावंसं वाटत नव्हतं. तर माझे वडील कारणीभूत आहेत. त्यांनी मला सांगितलं की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा एक कोर्स आहे. मी लहान असल्यापासून गात होतो, त्यामुळे त्यांना मी आकाशवाणीला पण गेलो होतो, त्यामुळे त्यांना माझं साधारण इंटरेस्ट माहिती होता. तर मला म्हणले, तू फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये साऊंड रेकॉर्डिंगचा कोर्स आहे, त्याची चौकशी कर. वा. मी ज्यांच्याकडे चौकशी केली त्यांनी मला नाउमेद केलं नाही. ते म्हणले की इन्स्टिट्यूटचे पासआउट स्टुडंट आहेत, त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे, त्यांना खूप चांगल्या नोकऱ्या मिळतात इंडस्ट्रीमध्ये, तर तू अवश्यही आहे. आणि मी 74 साली फिल्म इन्स्टिट्यूटचा डिप्लोमा केला साऊंड रेकॉर्डिंगचा. आणि त्याच्यानंतर मी दूरदर्शनवरती नोकरीला आलो. पण दरम्यानच्या काळात मी गातच होतो. आणि गात असताना घाशीराम कोतवाल नावाचं नाटक माझ्या आयुष्यात आलं. आणि त्यामुळे परत म्हणजे मी शाळेत असताना शिकत होतो आणि नंतर मग कॉलेजात असताना शिकत नव्हतो गाणं. पण घाशीरामच्या निमित्ताने संगीतात आलो आणि त्याच्यानंतर मी परत संगीतातच राहिलो. वा. पण सर, मी सुरुवातीला हा पण उल्लेख केला की एक हँडसम गायक म्हणून, जे तुम्ही आत्ताही आहातच. मग तुम्ही आत्ता म्हणाल की कॉलेजमध्ये सुद्धा थोडंफार गायचो. मग कॉलेजमध्ये या आवाजाच्या किती जणी प्रेमात पडल्या होत्या? आवाजाच्या कोणी प्रेमात पडलं नाही. पण त्यावेळी कसं होतं की त्यावेळचं कॉलेजचं वातावरण हल्लीचे व्हॉट्सॲप आणि SMS आणि वगैरे असं काही नव्हतं की माझा फोटो लगेच मी सेल्फी काढला पाठवला वगैरे, असं काहीच नव्हतं. त्यावेळी आपण आपले सेल्फी काढत होतो अनेकांचे आणि जवळ सतत मनातल्या मनात ठेवत होतो. अच्छा, हे महत्वाचं आहे. आणि तसं सगळेच जण करत होते, त्यामुळे कोण प्रेमात होतं माहिती नाही. वा. तर आज आमच्या विनंतीला मान देऊन रवींद्र सर इथे आलेले आहेत. सर, सगळ्यांची इच्छा आहे, बाप्पाची सुद्धा इच्छा आहे आमच्या गावातल्या, की आज रवींद्र सरांकडून आम्हाला काहीतरी ऐकायचं. आता बाप्पाची इच्छा म्हटल्यानंतर बाप्पाचीच आरती करायला पाहिजे. तर वास्तव चित्रपटामध्ये मी हिंदीमधली रामदास स्वामींनी लिहिलेली आरती आहे, ती मी सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख. वा. तर ती सादर केली चालेल? क्या बात आहे सर, क्या बात आहे. वा. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल बिराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को. जय देव जय देव. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. भगत से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे. ऐसो तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निज दिन गुण गावे. जय देव जय देव. जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता. जय देव जय देव. घालीन लुटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन आनंदे पूजिन, भावे वाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे.
कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता येणार आहे अनुराधाजी तुमच्याकडे. खरं तर अनुराधा पौडवाल म्हटल्यानंतर एवढं मोठं नाव आहे की त्यांची मुलाखत कशी घ्यायची हा कालपासून मला प्रश्न पडलेला आहे. कारण जे गाणं ऐकावं तर मॅडमचंच आहे. हजारो गाण्यांचे आम्ही साक्षीदार आहोत. पण खूप अभिमान वाटतो की या मराठमोळ्या गायिका आहेत आणि या मराठमोळ्या मातीशी त्या अजूनही संलग्न आहेत. मॅम मलाही तेच विचारायचं आहे, मग तुम्ही या क्षेत्राकडे कशा आलात? सुरुवात कशी झाली होती? माझ्या लग्नानंतर बर्मन दादांनी माझं गाणं ऐकलं आणि ते असं की त्यावेळेला अभिमान हा चित्रपट कंप्लीट झाला होता आणि त्याचं बॅकग्राऊंड चालू होतं. तर माझे पती अरुणजी ते एस डी बर्मनजींचे असिस्टंट होते आणि त्यावेळेला त्यांना एक श्लोक रेकॉर्ड करायचा होता बर्मन दादांना. जयाजींना सगळ्यात पहिल्यांदा अमिताभ बच्चनजी जेव्हा पाहतात त्यावेळेला ती एक शंकराची स्तुती गात असते. तर त्यांनी सांगितलं की तुझ्या आईकडनं कुठली तरी एक स्तुती घेऊन ये आणि आपल्याला हे रेकॉर्ड करायचं आहे. श्रावण सोमवार होता त्या दिवशी. अरे वा. आणि अरुणजीनी घरी मी जनरली त्यांच्यासाठी डबा घेऊन जायचे कारण त्यावेळेला मी काय गात वगैरे नव्हते. आय वॉज नॉट अ सिंगर. तर मी पोळ्या करत होते आणि ते मला म्हणाले जरा मला येऊन थोडंसं रेकॉर्ड करून दाखव कारण मला बर्मन दादांना एक सॅम्पल ऐकवायचं आहे. तो जो श्लोक होता तो त्यांनी रेकॉर्ड केला आणि बर्मन दादांना जसं त्यांनी ऐकवलं ते म्हणाले हे कोण गायलेलं आहे? कारण ॲक्च्युली हा लताजींच्या आवाजामध्ये हा श्लोक प्रिव्हियसली रेकॉर्ड करायचा होता. तर ते म्हणाले की माझ्या बायकोनी गायलेलं आहे. तर म्हणे की मग एवढ्याच्या श्लोकासाठी लताजीच्या ऐवजी मग हिच्याकडनंच घेऊया आपण. तर इमिजिएटली इन द नेक्स्ट हाफ ॲन आवर मी फिल्म सेंटरला जाऊन मायक्रोफोनच्या समोर उभी होते. वा क्या बात आहे. आता मी येणार आहे उत्तराजी केळकर यांच्याकडे. मी मगाशीच उल्लेख केला 450हून अधिक सिनेमात तुम्ही गायन केलेलं आहे आणि इतकी वर्ष तुम्ही संगीत क्षेत्राची सेवा करताय. तुम्ही कशा काय या क्षेत्राकडे वळालात? खरं तर माझ्यापेक्षाही माझ्या मिस्टरांची इच्छा होती की मी प्लेबॅक सिंगिंगमध्ये करिअर करावी आणि आधी पहिल्यांदा चांगलं गाणं शिकावं, लाईट म्युझिक पण शिकावं, क्लासिकल पण शिकावं. आणि मला पहिल्यांदा हिंदीमध्ये ब्रेक मिळाला. भूमिका चित्रपटासाठी मी गायले आणि लगेच मला नय्यर साहेबांनी बोलवलं खून का बदला खूनसाठी. तर ती LP माझ्या घरी आली होती आणि ती LP आम्ही पहिली माझी LP ती बघत बसलो होतो मी आणि माझे मिस्टर. तेवढ्यात दारावरती बेल वाजली. बेल वाजल्यानंतर मी आतमध्ये गेले आणि माझे मिस्टरनी दार उघडलं तर दारात प्रसिद्ध संगीतकार राम कदम होते. वा. आणि त्यावेळी त्यांचा पिंजरा वगैरे हे चित्रपट फार प्रसिद्ध झालेले होते. गाणी त्यातली खूप गाजलेली होती. तर मला वाटलं माझं काहीच नाव नाही आणि हे कसे काय माझ्या घरी आले. तर ते आले आणि मला म्हणाले की मला प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अनंत माने यांनी पाठवलं आहे आणि तुम्ही मला जरा थोडंसं गाणं ऐकवता का? तर मी त्यांना थोडंसं काहीतरी गाणं ऐकवलं. तर त्यांना बहुतेक पसंत पडलं कारण ते म्हणाले संध्याकाळीच तुम्ही अनंत मान्यांना पण ऐकवा, आणखीन आपल्याला उद्या सकाळीच एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे. आणि मग संध्याकाळी मी रिहर्सल केली त्या गाण्याची अनंत मान्यांच्या समोर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुशीला चित्रपटातलं सत्यम शिवम सुंदरा हे गाणं रेकॉर्ड झालं आणि लगेच ते आवडल्यामुळे त्या दिवशी दुपारी पण एक गाणं आणखीन रेकॉर्ड झालं. मी मराठी, झी मराठी.